शरद पवार आज बीड आणि परभणीला भेट देणार आहेत। मस्साजोग सरपंच हत्येच्या प्रकरणाच्या नंतर शरद पवारांचा आजचा हा बीडचा दौरा आहे। या बीडच्या दौऱ्याच्या नंतर शरद पवार हे परभणीला जातील। परभणीमध्ये आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा शरद पवार भेट घेतील। तर परभणीमधल्या जे आंदोलन सुरू आहे तिथे सुद्धा जाऊन ते भेट घेणार आहेत। आंबेडकरी चळवळीमधील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेतील। तर परभणीमध्ये शरद पवारांची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। गोविंद, कसा नेमका हा सगळा दौरा असेल आजचा? यामिनी, संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर शरद पवारांनी यापूर्वीच दिल्लीमध्ये या संदर्भात विधान पण केलं होतं आणि ते स्वतः आज सकाळी पुण्यावरून निघतायत। साधारणतः 10 वाजता ते या मसाजोग या गावी पोहोचतील। 45 मिनिट ते 1 तास असा हा कार्यक्रम आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याचाच हा एक प्रोग्राम आहे। त्यामध्ये ते भेटतील, तिथे काही चर्चा करतील कुटुंबियांशी आणि त्यानंतर साधारणतः 11 वाजता ते परभणीसाठी निघतील। परभणीमध्ये 11:30ला तिथे वेगळ्या ठिकाणी भेटी आणि त्यानंतर पत्रकार परिषदेचं पण आयोजन केलं आहे। मात्र शरद पवार ज्यावेळी येत आहेत त्याचं टायमिंग आपण बघतोय तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विधान भवनामध्ये अधिवेशनात मोठ्या प्रमाणात सदस्यांनी आपली मतं मांडली। त्यानंतर कालच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये 2 प्रकारच्या चौकशा लावल्यात। एक एसआयटी वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याची नेमली, तर दुसरी न्यायालयीन पातळीवरची ही चौकशी असणार आहे। हे होत असताना एक गोष्ट वारंवार फडणवीसांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही यामध्ये कुणाला सोडणार नाही, जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कडक कारवाई करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आणि हे सांगितल्यानंतर ज्यावेळी शरद पवार आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत त्यावेळी ते काय बोलतील किंवा कुठल्या प्रकारची मागणी करतील हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। यामिनी, अगदी गोविंद, खरं तर काल फडणवीसांनी ज्या पद्धतीने उल्लेख केलेला होता त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुणाकुणासोबत आरोपींचे फोटो आहेत याचा सुद्धा फडणवीसांनी उल्लेख केला होता आणि त्यानंतर आजचा शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।